कुंडमळा पूल दुर्घटनेसंदर्भातली या क्षणाची मोठी बातमी आहे। इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला त्यावेळची धक्कादायक दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेत। पुलावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आणि हा धोकादायक पूल कोसळला। पुलावर असलेले पर्यटक पाण्यात कोसळले। अनेक जण पुलाच्या ढिगाऱ्यात अडकले, काही जण वाहून गेले। अडकलेल्या पर्यटकांची जीव वाचवण्याची धडपड चित्रित झाली आहे। पर्यटकांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी धाव घेतली। स्थानिकांनी अनेकांचे प्राण वाचवले। पुलाच्या सांगाड्यामध्ये अडकलेल्यांनाही स्थानिकांनी बाहेर येण्यास मदत केली। हे दृश्य पाहून अपघातावेळीची भीषण स्थिती तुमच्या लक्षात येईल। पूल कोसळला तेव्हा नेमकं काय घडलं, काय चित्र त्या ठिकाणी होतं याची ही दृश्य आहेत। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांच्याकडून। नाझीम, त्यावेळी काय परिस्थिती असेल, काय अवस्था झाली असेल याची कल्पना येऊ शकते ही दृश्य बघून। कशा प्रकारे पूल कोसळला याची ही व्हिडिओ फीड, चित्रफीत सध्या आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे। काय नेमकं त्याविषयी अधिक माहिती मिळते या व्हिडिओतून? अमोल, जी काही घटना घडली आहे ती आपण फक्त शब्दात आतापर्यंत मांडत होतो, मात्र आता प्रत्यक्षात ही सगळी घटना, त्यावेळेचा प्रसंग जो आहे तो चित्रित झालेला आहे आणि ही दृश्य आपण बघू शकतो की अनेकांना ते विचलित करू शकतात, अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवू शकतात। कारण ज्या पद्धतीनं हे पर्यटक असतील किंवा स्थानिक असतील त्या पुलाच्या सांगाड्यात, लोखंडी सांगाड्यात अडकलेले होते आणि त्यानंतर ते ज्या पद्धतीनं मदतीसाठी गयावया करत होते, अनेकांना आवाज देत होते, हे सगळं या दृश्यातून आपण स्पष्टपणे या ठिकाणी पाहू शकतो। आणि त्यावेळेची त्यांची परिस्थिती नेमकी काय असेल, कारण मृत्यू या ठिकाणी सगळ्यांच्या समोर त्यांना दिसत होता। खरं तर त्यातनं चौघांचा मृत्यू झालाय खरा, परंतु 38 जण जे आहेत ते यातून बचावलेले आहेत आणि या 38 जणांच्या नजरेसमोर नेमकं कसं मृत्यू होतं आणि ते कुठल्या परिस्थितीत या ठिकाणी होते हे या दृश्यांमधून स्पष्टपणे या ठिकाणी जाणवत आहे। अधिकचं फार काही बोलण्याची गरज मला वाटतंय की जाणवत नाहीये, कारण जे आपण सकाळपासून दाखवतोय, जी दाहकता ज्या पद्धतीनं दुपारपासून या ठिकाणी ती दृश्यांमधून दिसत होती, मात्र प्रत्यक्षात हे बोलके दृश्यच या एबीपी माझाच्या हाती या ठिकाणी लागलेले आहेत। आणि हे सगळा प्रसंग त्यावेळा काय घडलं आणि त्यांनी कशा पद्धतीनं मदतीसाठी याचना केली आणि तितकंच कौतुक आपल्याला करावं लागेल ते म्हणजे ज्या तिथल्या स्थानिकांनी त्यांना तातडीनं बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं। कारण 5 जण असे होते जे वाहून जाणारे होते आणि त्यांना त्या कुंडमळ्यामध्ये जाऊन सुद्धा तिथल्या उपस्थितांनी या ठिकाणी वाचवलं आणि त्यांना जीवदान या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु त्यांना जीवदान देण्यापूर्वीची या ठिकाणची ज्या वेळेला पूल कोसळला त्यावेळेची परिस्थिती जी आहे त्याची दृश्य दाखवणारे हे सगळं बोलकं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अमोल, खरंय, या पुलावर शेकडो नागरिक जमा झालेले होते। अचानक हा पूल कोसळला आणि त्यानंतर अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून हे 38 जण परत आलेत। मात्र त्यांना वाचवण्यापूर्वी ज्या क्षणी हा पूल कोसळला त्यानंतर अचानकपणे मृत्यू समोर असल्याचं पाहून नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली होती हे दाखवणारे हे दृश्य आहेत। आणि जसं नाझीम आत्ता तुम्ही म्हणत होता त्याप्रमाणे दुपारपासून आत्तापर्यंत आपण केवळ शब्दातून ही घटना मांडत होतो, मात्र प्रत्यक्ष काय घडलेलं होतं हे दाखवणारी ही चित्रफीत आहे। किती मोठा नदीचा प्रवाह होता, किती गर्दी या ठिकाणी होती आणि कशा प्रकारे अचानक इतस्ततः लोक विखुरले गेले। पुलावर ज्या भागामध्ये हे लोक उभे असतील तिथून ते फेकले गेले, वेगवेगळ्या भागामध्ये लोक फेकले गेले आणि त्यातील काही जणांना गंभीर जखमा झाल्यात, काही जणांना किरकोळ जखमा झाल्या, 4 जणांना यामध्ये जीवघेण्या जखमा झाल्या, जीव गमवावा लागलेला आहे आणि त्या ठिकाणची ही दाहक दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। ही परिस्थिती सध्या अजूनही या ठिकाणी मदतकार्य आणि बचावकार्य सुरू आहे। नाझीम, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल आणि ही चित्रफीत एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आपण उपलब्ध करून देताय त्याबद्दल। इंद्रायणी नदीमधली ही दृश्य अपघात झाल्यानंतरच्या त्या क्षणाची, अपघाताच्या क्षणाची ही दृश्य सध्या आपण बघत होतो।